हार्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. आपल्या सुरू असलेल्या कथेचं नाव आहे कॉन्ट्रॅक्टवालं प्रेम भाग 16. लेखिका आनंदी शेडगे. चला तर मग आपल्या कथेला सुरुवात करूया. म्हणून तर मी तुला डफर म्हटलं. थिंक अबाउट दॅट. पल मिहीरचे गाल ओढत म्हणाली, चल मी जाते. माझा नवरा आला असेल परत. भेटू उद्या. असं म्हणून पल निघूनही गेली. आणि मी इथे मिहीर पल गेली त्या दिशेने बघत ती काय बोलून गेली याचा विचार करत राहिला. आता पुढे. पल मिहीरला मस्करीमध्ये जे काही बोलत होती ते इशिताने ऐकलं होतं आणि ती मिहीरला काही न सांगता आपल्या रूममध्ये निघून गेली होती. इकडे मिहीर अजूनच पल काय बोलून गेली याच गोष्टीचा विचार करत होता. काय बोलत होती ही मुलगी? मी प्रेमात पडलोय आणि कोणाच्या? आधी कधी मला कळलं कसं नाही? सध्या तरी माझ्या आजूबाजूला इशिताच आहे. हा तिच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे, पण त्याला प्रेम म्हणतात. त्याला त्याच्याच भावना कळत नव्हत्या की तो कळून न कळल्यासारखं करत होता हे तोच जाणे. इशिताचं नाव मनात येताच त्याला इशिताची आठवण आली. त्याने इशिताला आजूबाजूला शोधलं, पण ती कुठेच दिसली नाही. नेहमीसारखी माझ्यावर रागवून रूममध्ये तर निघून गेली नसेल ना? मिहीरच्या मनात विचार आला. शिट, काय आहे ही मुलगी? कधीच सांगून जात नाही, अचानक गायब होते आणि माझ्या जीवाला घोर लावते. मिहीर वैतागत म्हणाला. आज ती का कोण जाणे, पण बरोबर जेवलीही नव्हती. म्हणून त्यांनी तिच्यासाठी जेवण ऑर्डर केलं आणि तिच्या रूमकडे जायला निघाला. खरंच मिहीर त्या पलकडे परत जाईल का? कोणीही तिच्याकडे सहज अट्रॅक्ट होईल अशीच तर आहे ती. तिने दिलेल्या ऑफरवर मिहीर लगेच तयार पण झाला असेल, आणि का नाही तयार होणार? त्याला तसंच तर पाहिजे. बस फक्त फ्रीडम, मनासारखं जगणं. नक्कीच त्याने तिची ऑफर स्वीकारली असेल. पण माझ्या मनाचं काय करू? ते तुझ्याशिवाय आता शांतच राहत नाही. प्रेमात पडलंय ना ते तुझ्या मिहीर. कसम जाऊ त्याला. बस आता 1 वर्षाची वाट न बघता कायमची निघून जाईन मी तुझ्या आयुष्यातून. नाही माहीत मी कशी राहीन तुझ्याशिवाय, पण प्रयत्न तर नक्कीच करेन. इशिता आपल्या रूममध्ये बसून विचार करत होती आणि त्याचबरोबर मिहीरपासून लांब जावं लागणार या विचाराने तिचे डोळेही वाहू लागले होते. त्याचवेळी तिच्या रूमचा दरवाजा वाजला. मिहीरच असेल असा विचार करून तिने वैतागतच दरवाजा उघडला आणि अचानक तो मुलगा तिच्या रूममध्ये शिरला, ज्याच्यापासून ती लांब पळण्याचा प्रयत्न करत होती. त्याने आत येताच दरवाजा आतून बंद करून घेतला. तू माझ्या रूममध्ये कसा आलास? चालता हो इथून, नाहीतर मी ओरडेन. इशिता थोडी घाबरत, थोडी आपली हिंमत दाखवत म्हणाली. अरे अरे थांब, मी तुला काही करणार नाही. एवढी का घाबरतेस? मी तुझ्या मैत्रिणीसारखं तुझ्या तोंडावर ॲसिडही फेकणार नाही, कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. तो तिच्या सर्वांगावर आपली नजर फिरवत म्हणाला. त्याच्या अशा फिरणाऱ्या घारडण्या नजरेने इशिताच्या अंगावर एक शिरशिरी उठली. चालता हो इथून, नालायक माणसा. अरे माझ्या समोर माझ्या मैत्रिणीचा जीव घेतलास. अरे किती निर्दयी असशील तू. आणि अशा माणसाच्या तोंडात प्रेम हा शब्द शोभत नाही रे. इशिता रागाने त्याला ओरडत म्हणाली. अगं नाही ग, खरंच मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझ्यावर, तुझ्या या चेहऱ्यावर, तुझ्या या गोऱ्या रंगावर, आणि बरंच काही आहे ते मी तुला नंतर सांगेन. तो मुलगा निर्लज्जासारखा हसत इशिताकडे हळूहळू जात म्हणाला.
शी, मी उगीच वरती आले. मिहीर बरोबर थांबले असते तर असं झालंच नसतं. बस देवा, काहीही करून मिहीर यावा. देवा बाप्पा, लवकरात लवकर मिहीर इथे येऊ दे. इशिता मनातच देवाचा धावा करत होती. माझाच विचार करतेस ना, तेच चांगलं आहे. आणि दुसऱ्या कोणाचा जरी विचार केलास ना तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तो तुझा हिरो बसला आहे दुसऱ्या मुलीच्या हातात हात घेऊन. तुला विसरून तिच्याबरोबर गेलाही असेल तो. तो मुलगा आपले दात विचकत म्हणाला, तू लांब हो माझ्यापासून, नाहीतर तुझा जीव घेईन मी. इशिता त्याला ओरडत म्हणाली. त्या घाणेरड्या माणसाची सावलीही नको असं तिला झालं होतं. अगं राणी, ते जीव द्यायचं काम माझं आहे. तू अशी का काम करतेस? अशी तो अजून तिच्या पुढ्यात सरकत म्हणाला. तू पुढे येऊ नकोस. मी खरंच जीव घेईन तुझा, नालायक माणसा. इशिता ओरडली. ती आपल्या हाताने त्याला मारण्यासाठी आजूबाजूला काही मिळतं का ते चाचपडत होती. तेवढ्यात तिच्या हाताला एक काचेचा फ्लॉवरपॉट लागला. ती तो उचलून त्याला मारण्यात एवढ्यात त्याने तिचा हात पकडला आणि मागे पिरगळला आणि एका हाताने तिचं तोंड दाबत तिला मागे भिंतीवर नेऊन टेकवलं. सोड, सोड मला. ती त्याला आपल्यापासून लांब करण्याचा प्रयत्न करत होती. त्याने तिचा हात पिरगळल्यामुळे तिच्या हातातील तो काचेचा फ्लॉवरपॉट गळून पडला होता. पण आता तिच्या शंगात जणू रणरागिणी संचारली होती. ती जोरात आपल्या एका हाताने त्याला धक्का देऊन बाजूला करण्याचा प्रयत्न करत होती, पण तो जराही हलला नाही. नको राणी, जास्त जोर लावून काहीच उपयोग होणार नाही त्याचा. तो मुलगा आपला चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ नेत म्हणाला. इशिताने रागाने आपला पाय त्याच्या 2 पायाच्या मध्ये मारला तसा तो कळवळला आणि त्याची तिच्या भोवतालची पकड सैल झाली. तिने त्याचा फायदा घेऊन त्याला जोरात धक्का दिला आणि दरवाजाकडे धावली. त्या मुलाला असं इशिताकडून ऍक्शन अनपेक्षित होती, पण असं झाल्यामुळे तो रागाने लाल झाला होता. तो तसाच अवस्थेत तिला पकडण्यासाठी धावला आणि ती दरवाजा उघडणार तेवढ्यात त्याने परत तिला पकडलं आणि आतमध्ये ढकललं. इकडे मीरने जेवणाची ऑर्डर दिली आणि तो इशिताच्या रूम जवळ आला, पण त्याला रूम मध्ये कसली तरी गडबड जाणवली. त्याने बाहेरूनच इशिताला हाक मारायला सुरुवात केली. इशिता, इशिता, काय झालं? ओपन द डोअर. दरवाजा उघड. मिहीर जोर जोरात ओरडत होता. त्याला आतून कसले तरी आवाज येत होते म्हणून तो जास्तच पॅनिक झाला. मिहीरचा आवाज ऐकून इशिताला थोडा धीर आला. तिच्या जीवात जीव आला. मिहीर, मिहीर, हेल्प मी, मिहीर. इशिताने आतून आवाज दिला. इशिताचा असा आवाज म्हणजे काहीतरी गडबड नक्कीच आहे असा विचार करून त्याने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला, पण रूमचा दरवाजा इतका मजबूत होता की त्याचा काहीच उपयोग झाला नाही. इशिता, घाबरू नको, मी आहे, काही होणार नाही तुला, मिहीर तिला धीर देत म्हणाला. मिहीरने लगेच तिथल्या मॅनेजरला फोन करून त्या रूमची मास्टर की आणायला सांगितली. आला तुझा हिरो, पण त्याचा काहीच उपयोग होणार नाही. आतमध्ये आलाच तरी मी त्याला जिवंत सोडणार नाही, कारण मी राक्षस आहे, राक्षस. मी कधीच हरणार नाही. तो मुलगा राक्षसी हसत म्हणाला. इशिता शक्य तेवढा प्रयत्न करून त्याला आपल्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होती. ती त्याला जोर जोरात ढकलत होती,
पण तो नालायक माणूस जसा तिच्यावर तुटून पडण्यासाठी उतावळी झाला होता. मिहीर, मिहीर लवकर ये. इशिताचं आतून ओरडणं चालूच होतं. तिचा तो केविलवाणा आवाज ऐकून मिहीरचं काळीज कोणीतरी चिरतय असा भास होता. त्याचा राग अनावर होत होता. रागाने तो त्या दरवाजावर हात आपटत होता, लाथा मारत होता. इशिताला आता आपली गरज असताना आपल्याला दरवाजा उघडून आतही जाता येत नाही हा विचार करून त्याला अजूनच राग येत होता. तो कासावीस होत होता आणि त्यातच रागाने बाजूच्या भिंतीवरही तो आपला हात मारत होता. मॅनेजर अजून चावी घेऊन आला नव्हता म्हणून अजूनच त्याचा राग अनावर होत होता. तेवढ्यात मॅनेजर त्याला धावत तिकडे येताना दिसला. डॅम इट, एवढा वेळ लागतो का एक चावी आणायला? मिहीरने जवळजवळ त्या मॅनेजरच्या हातातली चावी हिसकावून घेतली आणि लगेच त्याने इशिताच्या रूमचा दरवाजा ओपन केला. आतलं दृश्य बघून तर त्याच्या रागाचा जणू ज्वालामुखीच फुटला होता. तो मुलगा इशिताच्या अंगावर होता आणि इशिता शक्य तेवढी ताकद लावून त्याला आपल्यावर करण्याचा प्रयत्न करत होती. मिहीर रागाने त्याच्या जवळ आला आणि आपल्या लाथेने त्या मुलाला जवळजवळ उडवूनच लावले. माझ्या कथेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडलास तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर नक्की शेअर करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचे भाग आठवड्याच्या दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी येतील. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.